कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी सोहळा। राधाकृष्णन सकाळी 10 वाजता उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। अजित पवारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण। सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा दिला राजीनामा। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी। ही जरांगेशाही नाही, लोकशाही आहे। ओबीसी सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतात, छगन भुजबळांचा इशारा। ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चालली आहे। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं। 40,000 कोटींचा घोटाळा केला, जरांगेंचं प्रत्युत्तर। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये 3 याचिका। मंगेश ससाणेंसह वीरशैव युवक संघटनेच्या मनोहर धोंडेंची हायकोर्टामध्ये धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या कोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार। हैदराबाद गॅझेटचा जीआर कायदेशीर। जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। पुराव्यानं कुणबी असलेल्यांनाच आरक्षण मिळणार। हायकोर्टामध्ये योग्य भूमिका मांडू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा स्पष्ट। जीआर बाबतचा संभ्रम दूर करा, नाहीतर राज्यामध्ये अराजकता माजू शकते, छगन भुजबळांचा इशारा। राज्यामध्ये तणावही निर्माण होऊ शकतो। याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये पत्र दिल्याचंही वक्तव्य। ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा। हा जीआर ओबीसी समाजावर अन्याय करत नाही, फडणवीसांचं आश्वासन। तर ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही, फडणवीसांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, मात्र कायदेतज्ञांच्या मते सरकारनं काढलेला जीआर अडचणीचा। जीआरवरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या म्हणण्यानुसार पात्र शब्द काढण्यात आला। यावरून काय समजायचं, भुजबळांचा सवाल। तर मंडल कमिशननं ओबीसींना कसं आरक्षण दिलं, आम्ही विचारलं का, छगन भुजबळांच्या वक्तव्यावरून जरांगेंचा पलटवार। मराठा आरक्षणाचा जीआर कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा। कायदेतज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जीआर तयार केला। मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। तर जीआरला कोणीही चॅलेंज केलं तरी कोणताही धोका होणार नाही, शंभूराज देसाईंचा छगन भुजबळांना टोला। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नाही, सरसकट शब्दाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलाय। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर ओबीसींवर अन्याय होणार नाही, यासाठी समिती तयार। ओबीसी समाजाच्या भूमिकेवरून मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा। प्रतिज्ञापत्रावरून मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकता येत नाही। खोटे प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही, भुजबळांचा हल्लाबोल। 1967 ला ओबीसीमध्ये फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या, जरांगेंचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोर्टामध्ये आव्हान देण्याचा निर्धारही व्यक्त। जीआर कोर्टामध्ये टिकतो काही पाहणं महत्त्वाचं ठरणार। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही। कुणबी आणि मराठा एक नाही म्हणतात आणि सारथी संस्थेमध्ये लाभ देताना दोन्ही जाती एकच असल्याचं मानतात। प्रवीण गायकवाड यांची सरकारवर टीका। मराठा आरक्षणावरून विनोद पाटील यांची राज्य सरकारकडे मोठी मागणी। मराठवाड्यामधील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार फक्त रहिवास किंवा अधिवासाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावीत। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना 1967 पूर्वीच्या फक्त रहिवासी पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी। कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी सक्ती नाही। ज्यांना मराठा म्हणून राहायचंय त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये, नितेश राणे यांची प्रतिक्रिया। बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंची ठाम भूमिका। तर पंकजा मुंडे काटाच्या रस्त्याने जाणार नाहीत, जरांगेंचं भाष्य। मराठवाडा विभागीय आयुक्तांनी प्रमाणपत्र वाटू नयेत। कुणबी प्रमाणपत्रांवरून गुणरत्न सदावर्तेंचा विभागीय आयुक्तांना सल्ला। दबावाला बळी पडू नका, खासदार आमदारांच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र दिली जात नाहीत, सदावर्तेंची प्रतिक्रिया। कुठल्याही प्रकारे चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही, याची ग्वाही बैठकीमध्ये ओबीसी समाजाला दिली। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुन्हा एकदा स्पष्ट। कुणबी म्हणून नोंद असेल तर वंशावळीनुसार प्रमाणपत्र द्यावं, अशाही सूचना। 1994च्या 16% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणी होणं आवश्यक। भुजबळांकडून सरकार आणि फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न। भुजबळांना लवकरच खडी फोडायला जावं लागणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली। ओबीसी आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर उतरून सुरू होणार। भुजबळांचा इशारा। तर आता न्यायालयामध्ये खेटायचं असेल तर तिकडे खेटू, रस्त्यावर खेटायचं तर तिकडे खेटू, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे की नाही, मूर्खांनो, दुसरा जीआर काढण्याआधी पहिला जीआर रद्द तरी करा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं हे नियमबाह्य। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, जयश्री पाटील यांची मागणी। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक। तर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार।
ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन. न्यायमूर्ती शिंदे समितीला बीड जिल्ह्यामध्ये 22,515 कुणबी नोंदी सापडल्या. आतापर्यंत 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं. गेवराई तालुक्यामधल्या फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं. मराठा समाजाला आरक्षणाची गरज, मात्र कुणबींचं ओबीसीमधूनचं आरक्षण जाईल. मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलतायत. प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणाच्या जीआरवरून फडणवीसांवर आरोप. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक संपन्न. दोघे भाऊ मनाने एकत्र येत असल्याचं दिसतंय. बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर काम करा. मतदार यादी घेऊन पडताळणी करा. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या सूचना, तर सर्व नेत्यांनी स्थानिक पातळीवर विभागामध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्याही सूचना. ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. बाळा नांदगावकर यांची माहिती. राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम. ठाकरे गटाचा होतो दसरा मेळावा, तर मनसेचा असतो गुढीपाडवा मेळावा. ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची आज बैठक. मातोश्रीवर आज 11 वाजता बैठक. ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर खासदारांच्या बैठकीला महत्त्व. काल दोन भाऊ भेटले. कालची भेट राजकीय कशी म्हणता? ठाकरे बंधूंच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. कुणाची युती होते याची काळजी करण्याचं काम आमचं नाही. ठाकरेंच्या युतीबाबत हायकमांडचा निर्णय मान्य असेल. राज उद्धव युतीवर काँग्रेसच्या नाना पटोलेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा करणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. ठाकरे बंधूंमध्ये काल शिवतीर्थवर 2.5 तास चर्चा. केवळ मराठी मतांसाठी ठाकरे एकत्र येतात. ठाकरेंच्या युतीचा प्रयत्न फारसा यशस्वी होणार नाही. केवळ मुंबई मनपा निवडणुकासाठी ठाकरेंकडून युतीचा खटाटोप. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मनसे ठाकरे युतीवर टीका. कुणी कुणाबरोबर जावं हा त्यांच्या पक्षाचा विषय. उद्धव ठाकरे बेभरोशी माणूस. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरे बंधूंबाबत विरोधकांच्या मनामध्ये धास्ती. ठाकरे केवळ ब्रँड नाही, ठाकरे विचार आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर मनसे नेते अविनाश अभ्यंकरांकडून पलटवार. आमच्या पक्षामुळेच भाजप पक्ष महाराष्ट्रामध्ये आला. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष वाढला. ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांचा त्याग विसरू नका, भाजपला टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानं वाद. नेहरूंच्या काळापासून शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा. देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका. चंद्रकांत खैरे यांना उशिरानं सुचलेलं शहाणपण. 2019ला मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी केली. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. जलसंधारण खात्यामधील भरती प्रक्रिया पूर्ण करा. 8,667 पदांसाठी वर्षभरापूर्वी घोषणा, पण अजून भरती नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं भरती प्रक्रिया राबवावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. 2020 मधील दिल्ली दंगल प्रकरणामधील जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. उमर खालिदच्या अर्जावर आज सुनावणी होणार. मागील 5 वर्षांपासून उमर खालिद यूएपीए कायद्याच्या अंतर्गत जेलमध्ये. भारत पाकिस्तान T20 सामना रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. सामना होऊ द्या, आम्ही तो थांबवणार नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. अखेर महादेवी हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीची तारीख निश्चित. न्यायमूर्ती पाडीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार. आज कोर्ट काही निर्देश देतं का याकडे लक्ष. नेपाळच्या मुद्द्यावर अभिनेते किरण माने यांचा भाजपवर निशाणा. किरण मानेंच्या पोस्टनंतर नाशिकमध्ये भाजप आक्रमक. किरण मानेंच्या विरोधात अभाविपकडून नाशिकमध्ये तक्रार दाखल. किरण मानेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी. भारत पाक सामन्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन. पंतप्रधान मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार. संजय राऊतांची माहिती. संजय राऊत म्हणजे सकाळी 9चा भोंगा. मंत्री शंभूराज देसाईंची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माझं कुंकू माझा देश आंदोलनावर देसाईंचा निशाणा. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुमच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे झळकले तेव्हा कुठे गेलं होतं देशप्रेम. राऊतांनी माझा जावेद माझी बिर्याणी अभियान राबवावी. भाजपच्या नवनाथ बन यांची जोरदार टीका. ठाकरेंच्या पक्षाचं ऑपरेशन सिंदूरवरील आंदोलन हास्यास्पद असल्याची बावनकुळेंची टीका. तर ठाकरेंचं आंदोलन ऑपरेशन सिंदूरवर शंका उपस्थित करणार असल्याचंही वक्तव्य.
पहलगाममधील पीडितांच्या दुःखाचा विचार करावा. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं केंद्र सरकार सांगत होतं. मग क्रिकेट कसं एकत्र खेळू शकता? भारत-पाक सामन्यावरून सुप्रिया सुळेंचा सवाल. रोहित पवार रोज उठून कापूस कोंड्याची गोष्ट काय सांगता? विषयाबद्दल गंभीर असाल तर सभागृहामध्ये या, उत्तर देतो. बावनकुळेंकडून रोहित पवारांना सल्ला. नाशिकमध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा. भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त नाशिकसाठी मोर्चाचं आयोजन. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड. ट्विटरच्या नियमांचा भंग झाल्यानं अकाउंट सस्पेंड. साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये विकास कामांची आढावा बैठक संपन्न. अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार. पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम सुरू होणार. पुण्यातल्या हडपसरमधून उपक्रमाला सुरुवात करणार. महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चेबांधणी सुरू. आपण कायद्याचं रक्षण केलं पाहिजे. चुकीच्या गोष्टींना राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कुर्डूवासियांना आवाहन. वसई विरार महापालिकेच्या जनता दरबारामध्ये प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सरनाईकांकडे एका नागरिकानं तक्रार केली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या लोकदरबाराला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. वसई विरार महापालिकेच्या सभागृहात मंत्री प्रताप सरनाईकांनी लोकदरबार ठेवला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन. कालिदास कोळंबकर यांच्या एल्फिस्टन पूल परिसरात पोस्टरबाजी. पुनर्विकास हवा आहे पण योग्य पुनर्वसन करूनच, पोस्टरवर आशय. माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणय धंगेकर आयुक्तांसमोर बॅनर झळकावले. जिजाऊंचा कसबा कुठे आहे? बॅनरवर उल्लेख तर नैसर्गिक नियमांचं उल्लंघन करत प्रभाग तोडण्याचा आरोप. ओबीसी मराठा यांच्यासाठी समिती बसते पण शेतकऱ्यांसाठी बसत नाही. शेतकऱ्यांसाठी एक बैठक सुद्धा होत नाही. बच्चू कडूंची खंत. शेतकऱ्यांबाबत तुम्ही कधी उदासीन आहात हे दिसतंय. सरकारवर टीका. कपिल शर्माच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख. बॉम्बे झाल्यानंतर मनसे आक्रमक. बॉम्बेचं मुंबई असं नामकरण होऊन 30 वर्ष झाली, त्यामुळे मुंबई असाच उल्लेख करावा. अमेय खोपकर यांचा बॉम्बे उल्लेख करणाऱ्यांना इशारा. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन तयारीला लागलं. प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवर दुसऱ्या दिवसाची सुनावणी. मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोग यांच्याकडून 3 दिवस सुनावणी होणार. देशभर एसआयआर करण्याची निवडणूक आयोगाची तयारी. अंमलबजावणीसाठी राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. यावर्षी अखेरीस देशभरात एसआयआर प्रक्रियेला सुरुवात होणार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोल्हापूर दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळामध्ये पार पडली. यंदा सभेमध्ये महाडिक आणि हसन मुश्रीफ गटामध्ये ईर्ष्या पाहायला मिळाली. अमरावतीमध्ये विदर्भाच्या राजाच्या शाही विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी. विदर्भातील सर्वात उंच मूर्ती म्हणून विदर्भाच्या राजाची ओळख. ढोल ताशाचा गजर, कलात्मक देखाव्यांसह हजारो भाविकांचा सहभाग. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण. मौल्यवान वस्तूंचा लिलाव पूर्ण. लिलावातून 1,65,71,000ची रक्कम जमा. लिलावामध्ये एकूण 108 वस्तूंचा लिलाव. 10 तोळ सोन्याच्या बिस्किटाला लिलावामध्ये 11,31,000 रुपयांची रक्कम मिळाली. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या अकोला शाळेमध्ये शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. विद्यार्थ्यांचं पालकांना रडू कोसळलं. सुरेखा बनवे सानप यांची दुसऱ्या ठिकाणी बदली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या समोर मोठं आव्हान. रोजगार हमी योजनेमधून काम देऊन स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमधील शिवणी गावामध्ये विद्यार्थ्यांचं रास्तारोको आंदोलन. शिवणी गावामध्ये बस थांबत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. रस्त्यावर विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या आंबेगावातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला. यावेळेला भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरामध्ये खळबळ. हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली. जळगावच्या वडवली गावामध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिला आक्रमक महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा. संतप्त महिलांनी दारूच्या अड्ड्यावर जात दारूचे कॅन रस्त्यावर फेकले. छत्तीसगडच्या गरियाबादमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटींचं बक्षीस असणाऱ्या मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याला कंठस्नान. पुण्यामध्ये मध्यरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना पेड्या. लोणी काळभोर पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह 3घांना केली अटक. आरोपींकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, चोरीची ऑटो रिक्षा असा 3,42,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या मोतीनगरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. सासरकडच्या 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. मेडिकल दुकान टाकण्यासाठी सासरकडून 10 लाख रुपये आणण्यासाठी केला जात होता छळ. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून